फ्रेंड, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जे स्टाफ सिलेक्शन कमिशन थ्रू जे फार्मा कॅन्डिडेट साठी वॅकन्सी नोटिफिकेशन आलेलं आहे, तर त्याचं आपण डिटेल मध्ये डिस्कशन करणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर डी फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स या IT डिपार्टमेंट मध्ये जॉब करायचा आहे, तर मित्रांनो अशा स्टुडंटला जॉब गायडन्स प्रोव्हाइड केलं जातं. फार्माकोव्हिजिलन्सच्या बॅचेस कंडक्ट केले जातात आणि त्याच्या थ्रू मित्रांनो यामध्ये रेफरन्स पण प्रोव्हाइड केला जातो. तर मित्रांनो, याच्या रिलेटेड तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिलाय तर या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता, व्हॉट्सअप कॉल करून इन्क्वायरी करू शकता. आणि मित्रांनो, हा सेम नंबर डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेला आहे. तर फार्माकोव्हिजिलन्स मध्ये जॉब करायचा असेल तुम्हाला तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मित्रांनो, आता आपण आपल्या मेन व्हिडिओच्या मुद्द्याकडे जाऊ. तर मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशनचं फेज 13चं नोटिफिकेशन आलेलं होतं. ऑलरेडी आपण डिस्कस पण केलेलं होतं की फेज 13च्या नोटिफिकेशन मध्ये फार्मा कॅन्डिडेट साठी वॅकन्सी असणार आहेत. पण यावेळेस जे फेज 13चं नोटिफिकेशन आलेलं आहे मित्रांनो, तर यामध्ये डायरेक्टली फार्मासिस्टची वॅकन्सी नाहीये, पण याच्यामध्ये जे अदर पोस्ट आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो फार्मा कॅन्डिडेट इलिजिबल आहेत. तर मित्रांनो, याच्यामध्ये कोणत्या वॅकन्सीसाठी इलिजिबल आहेत, कोणत्या रिजन मध्ये आणि त्याच्यासाठी ऍप्लिकेशन कसं करायचं, तर या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित डिस्कस करणार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही ऑफिशियल साईटवरची पीडीएफ आहे, ऍडव्हर्टाइजमेंट आहे, फेज 13 2025 पोस्ट सिलेक्शन. तर मित्रांनो, ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हाला या वॅकन्सीसाठी जर करायचं असेल तर इथे बघू शकता डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन. तर ती किती असणार आहे मित्रांनो, 2/6/2025 पासून ही ऑलरेडी ह्याच्यासाठी जे ऍप्लिकेशन आहे हे स्टार्ट झालेलं आहे. आणि मित्रांनो, याचे लास्ट डेट अँड द टाइम ऑफ रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्ही बघू शकता. जर लास्ट डेट काय असणार आहे 23 जून 2025. तर मित्रांनो, ऑलरेडी याचे ऍप्लिकेशन स्टार्ट झाले आहेत आणि मित्रांनो लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन ती असणार आहे 23 जून. तर मित्रांनो, ही डेट तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो, या नोटिफिकेशन मध्ये ना खूप सारे ऑदर पण पोस्ट दिलेले आहेत. तर याच्यामध्ये आपण बघणार आहेत की फार्मा कॅन्डिडेट साठी कोणत्या वॅकन्सीज असणार आहेत. तर या नोटिफिकेशन मध्ये सगळ्याच पोस्ट बद्दलच्या सगळ्या ज्या जनरल क्रायटेरिया वगैरे असतात तर ते सगळे दिलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे हे जे वॅकन्सीज आहेत स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या, तर याच्यामध्ये रिजन वाईज वॅकन्सीज असतात. तर या नोटिफिकेशन मध्ये सर्वच वॅकन्सीज आहेत, पण आपण बघणार आहेत की फार्मा कॅन्डिडेट कोणत्या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत. तर मित्रांनो, हा नोटिफिकेशन तुम्ही व्यवस्थित रीड केल्याच्या नंतर इथे जे साईट दिलेली आहे तुम्हाला या साईटवर यायचं आहे. तर या साईटवर आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसतील पोस्ट डिटेल मध्ये, सिलेक्ट एक्झामिनेशन आणि सिलेक्ट रिजन. तर इथे मित्रांनो तुम्हाला जे सिलेक्ट एक्झामिनेशन मध्ये काय करायचंय, फेज 13 सिलेक्ट करून घ्यायचंय जे आताच लेटेस्ट आहे ना. तर हे फेज 13चं जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. आणि ते सिलेक्ट केल्याच्या नंतर मित्रांनो इथे तुम्हाला रिजन सिलेक्ट करावं लागेल. तर याच्यामध्ये जे रिजन आहे ना मित्रांनो, ह्याच्यामध्ये नॉर्थ ईस्टर्न रिजन आपण सिलेक्ट करून सर्च करू. तर इथे जे त्या नोटिफिकेशन मध्ये पोस्ट सर्वच असतील, पण जे फार्मा कॅन्डिडेट इलिजिबल आहेत ना, तर मित्रांनो ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट, तर या पोस्ट साठी मित्रांनो फार्मा कॅन्डिडेट इलिजिबल असणार आहेत. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता फेज 13 नॉर्थ ईस्टर्न रिजन ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट. तर मित्रांनो, हे डिटेल आपण ओपन करून बघूत आणि याच्यामध्ये बघूत की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे. जर तुम्हाला या वॅकन्सीसाठी अप्लाय करायचं असेल मित्रांनो, हे सेंट्रल गव्हर्नमेंटची परमनंट पोस्ट असते. तर याच्यामध्ये आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघू. तर इथे एज्युकेशनल डिटेल मध्ये तुम्ही बघू शकता मास्टर डिग्री इन केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, फार्मसी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकोलॉजी, बॅक्टेरियोलॉजी और मेडिसिन, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट और युनिव्हर्सिटी आणि +1 इयर एक्सपिरियन्स इन
ड्रग्स टेस्टिंग स्टँडर्डायझेशन अँड रिसर्च. तर मित्रांनो, ज्या स्टुडंटचं मास्टर डिग्री झालेली आहे फार्मसीमध्ये, फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमध्ये, तर असे सर्व स्टुडंट या वॅकन्सीसाठी काय असणार आहेत मित्रांनो, इलिजिबल असणार आहेत. तर मित्रांनो, याच्यामध्ये पे केल जी असणार आहे ती आहे 35,400 ते 1,12,400. त्याच्यानंतर मित्रांनो, इथे खाली डिटेल दिलेले आहेत. एज लिमिट जी आहे तर एज 18 ते 30 मध्ये असलं पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला वॅकन्सीज किती आहेत त्या डिटेल दिलेल्या असतील. कॅटेगरी वाईज वॅकन्सी डिटेल. तर मित्रांनो, या रिजन मध्ये ज्या वॅकन्सी आहेत, 2च वॅकन्सी या रिजन मध्ये असणार आहेत ज्यामध्ये फार्मा कॅन्डिडेट इलिजिबल असणार आहेत. ठीक आहे, तर या 2 वॅकन्सीसाठी तुम्ही अप्लिकेशन करू शकता. बाकी अदर गोष्टी तुम्ही तो जो मी नोटिफिकेशन तुम्हाला ऑलरेडी पीडीएफ दाखवलेली आहे त्या पीडीएफ मधून तुम्ही सर्व गोष्टी रीड करायच्यात. तर त्याच्या रिलेटेड काही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर पण मला मेसेज करू शकता. आता इथे ना रिजन चेंज करून पण तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये अदर पोस्ट आहे का. आता इथे वेस्टर्न रिजन मध्ये बघू, ह्याच्यामध्ये ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट आहे का. तर तुम्हाला सर्व रिजन मध्ये बघावं लागेल की ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट साठी वॅकन्सी आहे का. तर तिथे तुम्हाला चेक करावं लागेल की किती वॅकन्सी त्या रिजन मध्ये तुम्हाला अप्लाय करायचंय की नाही. तर ते टोटली तुमचं डिसिजन आहे. तिथे सगळ्याच गोष्टी तुम्हाला समजणार आहेत. ठीक आहे, तर जे पण फार्मा कॅन्डिडेट ज्यांचं एम फार्म झालेलं आहे असे सर्व स्टुडंट या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकतात. तर गाईज, तुम्हाला जे काही डाऊट असेल, जे पण तुम्हाला या वॅकन्सी रिलेटेड डाऊट असेल तुम्ही कमेंट करू शकता, नाहीतर मला व्हॉट्सअपवरती डायरेक्ट मेसेज करू शकता. आणि मित्रांनो, हे जे ॲडव्हर्टाइजमेंट आहे फेज 13ची, आतापर्यंत जे फेजच्या वॅकन्सीज येत होत्या ना स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या, त्याच्यामध्ये फार्मासिस्टच्या डायरेक्ट वॅकन्सीज राहत होत्या. त्याच्यामध्ये सर्व डी फार्म बी फार्म स्टुडंट इलिजिबल होते. पण आता जे फेज 13च्या वॅकन्सीज आल्यात ना, हे जे नोटिफिकेशन आहे ना, ज्यामध्ये डिप्लोमा आणि बी फार्म स्टुडंटसाठी वॅकन्सी नाही आहे. तर ह्याच्यामध्ये ज्युनियर सायंटिफिक असिस्टंटच्याच वॅकन्सीज आहेत. जवळपास 3-4 रिजन मध्ये ह्या वॅकन्सीज आहेत. ते रिजन तुम्हाला चेक करावे लागतील. आणि मित्रांनो, ह्याच्यासाठी तुम्हाला बी फार्म डी फार्म असेल तर चालणार नाही. इथे तुमचं एम फार्म कम्प्लीट असणं गरजेचं आहे. तर या अदर पोस्ट कोणत्या दुसऱ्या तरी एक्झाम थ्रू कंडक्ट केल्या जातील, म्हणजे सीआरई वगैरे जे अदर आहेत ना, तर त्याच्या थ्रू मित्रांनो कंडक्ट केल्या जातील. एसएससी थ्रू फार्मासिस्टच्या पोस्ट यावेळेस कंडक्ट केल्या गेलेल्या नाहीत. काय प्रॉब्लेम आहे ते माहिती नाहीये. बट या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये फार्मासिस्टच्या डायरेक्ट पोस्ट नाही, तर ज्युनियर सायंटिफिक असिस्टंटचे आहेत, पण त्यासाठी एम फार्म स्टुडंट इलिजिबल आहेत. ठीक आहे, तर मित्रांनो, ज्या स्टुडंटला फार्मा मध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना बॅच आपली जॉईन करायची, तर अशा स्टुडंटने मित्रांनो जो डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा. आणि मित्रांनो, तुमचे कोणी फ्रेंड असतील ज्यांना मध्ये जॉब सर्च करायचे, तर तशा स्टुडंटपर्यंत आपला जो व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलाय तो नक्की शेअर करा. थँक्यू.